उपस्थित सर्वांना नमस्कार. जय महाराष्ट्र. आज आपण सर्वजण मधुकररावांच्या जन्मगावी म्हणजे खिरोदा येथे शिरीषरावांनी जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे, मधुकररावांचा 14वा पुण्यस्मरण दिन, आणि या निमित्ताने शिरीषजीने कृतज्ञता सोहळा आयोजित केलेला आहे. पहिल्या प्रथम शिरीषजी आणि आपल्या सर्वांना मी नम्रपणाने सांगू इच्छितो की शिरीषराव माझ्या मागे लागले होते की आपण या कृतज्ञता सोहळ्यास उपस्थित राहावं, आणि मी त्यांना सांगितलं होतं की मी याच दिवशी याच वेळेला माझ्या दुसऱ्या एका कार्यक्रमाला वेळ दिलेली आहे, म्हणून मी उपस्थित राहू शकणार नाही. आणि त्याबद्दल प्रथमच मी आपली दिलगिरी व्यक्त करतो, क्षमा मागतो. आणि शिरीषराव, तुम्हाला खरंच मी धन्यवाद एवढ्यासाठी देतोय कारण हल्ली कृतज्ञता व्यक्त करणे हा एक दुर्मिळ प्रकार झालेला आहे. लोक येतात, आपापली काही उद्दिष्ट असतात ती साध्य करून घेतात आणि जातात. आपण मात्र जो कृतज्ञता सोहळा आयोजित केलेला आहे याच्यात आपल्या स्वार्थाचं काहीच नाहीये. तुम्ही आज माझा सत्कार करू इच्छित होतात, राजेशजींचा करता आहात. करोना जे काही संकट आपल्या जगावरती आलं होतं, त्या करोनाच्या संकटाशी ज्यांनी सामना केला त्यांचा सगळ्यांचा आपण सत्कार करू इच्छित आहे आणि सत्कार करत आहात. कारण इच्छा व्यक्त करणं हा एक वेगळा भाग असतो आणि प्रत्यक्ष इच्छा अंमलात आणणं हा एक वेगळा भाग असतो. पण मी येथेही नम्रपणाने सांगू इच्छितो की करोनाचं संकट हे एक जागतिक आणीबाणी सदृश्य संकट होतं, आणि या संकटाचा मुकाबला एकट्या दुकट्याचं काम नव्हतं. सर्वांनीच, म्हणजे टोपे साहेब आहेत, संपूर्ण शासनातील यंत्रणा होती माझ्यासोबत, माझे सहकारी मंत्रिमंडळातले जसं पृथ्वीराजजी आहेत, राजेशजी आहेत, अनेक जण, सगळेच जण, त्या सर्वांनी त्या युद्धामध्ये एक लढवय्या सैनिकासारखी भूमिका बजावली. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्रातल्या जनतेने, सरकार म्हणून आम्ही जे सांगत गेलो ते सर्व ते करत गेले, म्हणूनच आपण या संकटातून वाचू शकलो. आणि त्याकरता जर का कृतज्ञता व्यक्त करायची असेल तर मी महाराष्ट्रातल्या माझ्या जनतेची कृतज्ञता व्यक्त करतो. कारण संपूर्ण देशात आणि जगात करोनाने थैमान घातलं असताना आम्ही जे सांगत गेलो ते तुम्ही ऐकत गेलात, आणि केवळ स्वतःलाच नव्हे तर महाराष्ट्राला सुद्धा वाचवलं. असो शिरीषजी, तुम्ही हा जो काही एक सोहळा साजरा करता आहात, तसं पाहिलं तर हा तुमच्या घराण्यातून आलेला संस्कार आहे. कारण मला आठवतंय, मी शाळेमध्ये होतो तेव्हा आम्हाला एक हमखास मार्क मिळवून देणारा प्रश्न यायचा, तो म्हणजे राज्याचे शिक्षण मंत्री कोण? आणि आमचं उत्तर असायचं मधुकरराव चौधरी. त्या प्रश्नामध्ये 100% मार्क्स मिळालेच पाहिजेत, कारण मधुकरराव हे शिक्षण मंत्री हे केवळ शिक्षण मंत्री म्हणूनच नव्हते, तर त्यावेळेला त्यांनी जे काही शिक्षणामध्ये आमूलाग्र बदल करून आणण्याचा प्रयत्न केला आणि काही प्रमाणात तो केला, त्याच्यामुळे आज देखील माझ्या मनात शिक्षण मंत्री कोण असं विचारलं तर पटकन मधुकरराव चौधरी हेच उत्तर मिळेल. आणि आजचा शिक्षण मंत्री कोण? मला वाटतं खुद्द शिक्षण मंत्र्याला जरी विचारलं तरी तो सुद्धा 2 मिनिटं गडबडेल, एवढी सगळी परिस्थिती वाईट झालेली आहे. आपल्यावरती संस्कार झालेत ते साहजिकच आहेत, मधुकररावांचे झालेले आहेत. मधुकररावांवरती संस्कार झालेले ते त्यांच्या वडिलांचे म्हणजे धनाजी नानांचे झालेले. अगदी पोलिसी गणवेश उतरवून स्वातंत्र्य लढ्यात उडी मारणारे आपले धनाजी नाना, त्याच्यानंतर अगदी बालवयामध्ये त्यांचा कित्ता गिरवून स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होणारे मधुकरराव, आणि त्यांचा वारसा आपण पुढे घेऊन जातात. अधिक शिक्षणाच्या बाबतीत असेल, इतर सामाजिक कार्यात असेल, या सर्व बाबतीमध्ये हा वारसा आपण समर्थपणे पुढे घेऊन जात आहात. मधुकरराव, मला असं वाटतं की शिक्षण क्षेत्रामध्ये श्वेतपत्रिका काढणारे पहिले मंत्री असावेत. आता बाकीच्या मंत्र्यांची श्वेतपत्रिका काढायची, काय केलं
तर मला खात्री आहे ती श्वेतपत्रिका म्हणजे कोरा कागद असेल. पण तसं न करता आमच्यासारख्यांच्या बालमनावर ज्यांनी श्वेतपत्रिकेच्या निमित्ताने जी काही अक्षरं उमटवली तीच अक्षरं घेऊन आम्ही पुढे चाललेलो आहोत. म्हणून कृतज्ञता जर का व्यक्त करायची असेल तर मी मधुकररावांची व्यक्त करतो. कारण आम्हाला आमच्या त्या विद्यार्थी दशेमध्ये मधुकररावांसारखा एक चांगला शिक्षण मंत्री मिळाला आणि आज मला तुमच्यासारखा एक चांगला सहकारी मिळाला. आपले 3 पिढ्यांचे संबंध म्हणजे माझे आजोबा प्रबोधनकार, मग माझे वडील बाळासाहेब, मी, त्याच्यानंतर तुमचं घराणं, हे 3 पिढ्यांचे हे ऋणानुबंध आहेत. आणि मला खात्री आहे हे ऋणानुबंध जसजसा काळ पुढे जाईल तसतसा तो ऋणानुबंध अधिक दृढ होत राहील आणि तो दृढ आपण करू आणि महाराष्ट्राच्या जनतेची आपल्यावरती जे काही संस्कार झालेले आहेत त्या संस्काराच्या माध्यमातून अशीच सेवा करत राहू एवढीच एक आशा बाळगतो. आशा नव्हे खात्री बाळगतो. सगळ्यांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.